फडणवीसांना राज्यातली सगळी सत्ता हातात हवी असल्याचं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। सत्ता हातात हवी असल्यानं राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या जॅकेटच्या खिशात सगळी सत्ता हवी आहे, म्हणून या निवडणुका ते होऊ देत नाही आणि सत्ता केंद्रित ठेवून आमच्याजवळच सत्ता असली पाहिजे हा हट्ट असल्यामुळे गेल्या 3 वर्षापासून निवडणुका नाही। आणि त्याचा परिणाम काय तर त्या ठिकाणी अधिकारी राज चालू आहे आणि अधिकाऱ्यांना थेट मुख्यमंत्री कार्यालयातून संपर्क साधला जातो। उदयनराजे ज्या पक्षात आहे त्या पक्षातल्या जबाबदार लोकांचं जे लिखाण आहे त्या संदर्भात उदयनराजे बोलणार आहे का हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे जे लोक होते त्या विरोधाच्या विचारांच्या मुशीतूनच भाजप कुठेतरी तयार झालेला आहे। संविधानावर नव्हे तर बंच ऑफ थॉट नावाच्या गुळवलकर गुरुजींनी लिहिलेल्या पुस्तकावर त्यांचा विश्वास आहे। या पुस्तकामध्ये संभाजी महाराजांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह अपमानास्पद अशा स्वरूपाचा उल्लेख बंच ऑफ थॉट मध्ये केलेला आहे। सावरकरांसारखं विकृत लिखाण करणाऱ्या पक्षामध्ये त्यांचा पक्ष जो समर्थन करतो त्या पक्षामध्ये ते राहणार का हा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित